विश्व हिंदू परिषदेकडे एक उपक्रम राबवला जाणार आहे, ज्यामध्ये मंदिराशी पुन्हा एकदा नातं जोडलं जाणार आहे। मंदिरात जाणे, नमस्कार करणे आणि परत येणे एवढंच नसतं, तर मंदिरासोबत नातं जोडलं जावं यासाठी हा उपक्रम असणार आहे। आगामी जो मराठी नववर्ष आपण साजरा करत असतो, हिंदू नववर्ष साजरा करतो, त्याच अनुषंगावर हे सगळे उपक्रम राबवले जाणार आहे। या संदर्भातच बोलण्यासाठी आपल्यासोबत विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी आहे। अनिलजी, कशा पद्धतीनं उपक्रम असणार आहे? एक नवीन नातं जोडण्याचा प्रयत्न करताय? नमस्कार। हिंदू नववर्ष गुढीपाडव्यापासून सुरू होतं। या आगामी जो महत्त्वाचा काळ आहे, रामनवमीचा काळ आहे, हनुमान जयंतीचा काळ आहे, तर या दिवसात आम्ही असं एक लोकांना आवाहन केलेलं आहे की आपण ज्या मंदिरात कधी गेले नाही अशा 3 अपरिचित मंदिरात जा आणि मंदिरात जाऊन तिथलं दर्शन घ्या। साधारणतः जे भाविक आपापल्याच मंदिरात जात असतात आणि याच्यासाठी काही खूप दूर जायची गरज नाही। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तुमच्याच वस्तीतलं, तुमच्या शहरातलं, तुमच्या तालुक्यातलं जास्तीत जास्त तुम्ही 1-2 तासात जाऊन याल 3 मंदिरात। आणि जे लोक कुंभाला जाऊन आले आहे त्या कुंभाच्या पवित्र गंगाजलाने तिथल्या मूर्तीचा जलाभिषेक करा। की आमची परंपरा आहे की काशीची कावड रामेश्वरला जाते, रामेश्वरची कावड काशीला जाते, तर तीच परंपराचं हे रूप आहे। आणि एक प्रकारे आमचं असं वाटतं की 1,00,000 मंदिरामध्ये हिंदू भाविक वेगळ्या पद्धतीने जातील। आणि कशाला जातील? तर ते पाहतील की या मंदिरांची देखभाल कोण करत आहे, पूजा अर्चा कोण करत आहे। सरकार नाही, संघटना नाही, कोणी पैसा नाही, पण हिंदू धर्माची संस्कृतीचे वाहक असलेली मंदिरांची काळजी कशी घेतली जाते आणि याने तो भाविक आपल्या मंदिराशी कनेक्ट होईल, मंदिराच्या प्रश्नाचं जाणीव त्याला होईल आणि मंदिराप्रती तो कृतज्ञ होईल, समर्पित होईल। या दृष्टीने आम्ही हे एक महाअभियान छेडलं आहे। कुठेतरी त्या ठिकाणी जोडप्याने जावे आणि ते सर्व समाजाचे असावे, हा सुद्धा एक वेगळा आहे। म्हणजे त्या माध्यमातून इतरही समाज फक्त हिंदू असा शब्दापुरता मर्यादित नाही। हां, 2 विषय सांगितले। पहिला जो विषय आहे तो तुम्ही व्यक्तिशः जा, जोडप्याने जा, कुटुंबाला घेऊन जा, मित्र जा, सगळं जा। नवीन वर्ष स्वागतामध्ये आपण मंदिरांना विशेष 5 कार्यक्रम दिले आहे। एक, मंदिरांवर एक मोठा भगवा ध्वज उभारा, त्याचं पूजन मंदिराच्या आसपासचे जे तरुण जोडपी आहे, विविध समाजाची तरुण आहे, जोडपी आहे आणि विविध समाजाचे, यांच्या हस्ते त्याचं पूजन करा। प्रत्येक समाजाला असं वाटलं पाहिजे की या मंदिरात माझं स्वागत आहे, माझा सन्मान आहे आणि मला संधी आहे। यासाठी हा एक उपक्रम आपण त्यांना दिला आहे। तिसरं असं म्हटलं आहे की मंदिरांनी आत्तापासूनच आपल्या भाविकांना प्रसाद म्हणून भगवा ध्वजाचं वाटप करावं। कोणी 100 करेल, कोणी 200 करेल आणि मंदिरांनी आवाहन करावं की हे भगवा ध्वज आपापल्या घरावर लावावं। तिसरा विषय म्हटला आहे की मंदिरांनी आपल्या मंदिरामध्ये वस्तीतल्या प्रमुख लोकांची एक बैठक बोलून नवीन वर्षाचं स्वागत कसं करावं याचा विचार करावा। वस्तीत एक छोटी मोठी शोभायात्रा काढावी, जे जे त्यांना सार्वजनिकरित्या करता येतं। मंदिरांनी पुढाकार घ्यावा ही आपली यामागची भूमिका आहे। आज मंदिरांनी पुढाकार घेण्याची भूमिका नाही आहे, मंदिरांची सहकार्य करण्याची भूमिका असते। त्याच्यातून एक स्टेप पुढे आणून मंदिरांनी नेतृत्व करावं यासाठीचं आव्हान आहे। आणि अजून एक मुद्दा आम्ही दिला आहे की त्या वस्तीत राहणारे गरीब असेल, मागासलेले असेल, असा जो वर्ग आहे त्यांच्या घरातही गोडधोड झालं पाहिजे। त्यांनाही वाटलं पाहिजे की यांच्या घरी जसं काहीतरी होतं, तर तो कदाचित तो मंदिरात येणारही नसणारा माणूस असेल, पण त्यांच्यासाठी काहीतरी सेवेचं काम मंदिरांनी करावं। असे 5 कलमं आम्ही त्यांना 5 कलमी कार्यक्रम दिला आहे। कुठेतरी मंदिरात येते तेव्हा पूजा करते आणि चालत जाते, पुजाऱ्यांनी सुद्धा येणाऱ्या भाविकाशी संवाद साधावा, हा सुद्धा एक महत्त्वाचा उपक्रम असतो। बिलकुल, मंदिरातल्या पुजाऱ्यांना आपण असं म्हटलं आहे, विश्वस्तानं म्हटलं आहे की जे लोक तुमच्याकडे येतील त्यांना टिळा लावा, प्रसाद द्या आणि मंदिराची माहिती सांगा, त्याला आस्थेने त्याची चौकशी करा। खरं आमचे अर्चक पुरोहित हे एक प्रकारे समन्वयक आहेत, ते एक प्रकारे काउन्सिलर आहेत। ती जी भूमिका आहे ती भूमिका थोडी मर्यादित झाली, म्हणून आमचा या आयामातर्फे प्रयत्न आहे की पुरोहितांना, अर्चकांना पुन्हा त्या मूळ भूमिकेत आणणं, तसंच मंदिरांना पुन्हा त्या मूळ भूमिकेत आणलं की ज्यांच्यासाठी या 2 संस्थांची निर्मिती आमच्या ऋषीमुनींनी केली, त्यासाठी आमचे सगळे प्रयत्न आहेत।
किती मंदिरांशी संपर्क साधण्यात आला आहे, ट्रस्टींशी संपर्क साधण्यात आहे, राज्यभरात कसा उपक्रम? असं वाटतं की कसं आहे, जन अभियान आहे. हां, म्हणजे काय विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी करायचं असं अभियान नाही आहे. त्याच्यामुळे याच्यात त्याची लाट जशी मोठी मोठी होत आहे, पण माझा अंदाज आहे की 1,00,000 मंदिरांपर्यंत हा विषय जाईल. नक्कीच कुठंतरी एक स्तुत्य उपक्रम जो आहे तो या माध्यमातून केला जातो. नववर्षाचं स्वागत होत असताना मंदिराशी नागरिकांचं नातं जोडलं पाहिजे, भक्तांचं नातं जोडलं पाहिजे, पुजाऱ्याशी नातं जोडलं पाहिजे आणि एवढंच नाही तर सेवाभावसुद्धा निर्माण झाला पाहिजे, अशा पद्धतीचा हा उपक्रम आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग ढवळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.